मंडळी, भाजपचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशस्वी मुंडे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आणि ही निवडणूक म्हणजे येत्या 10 ऑगस्टला वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. आणि याच निवडणुकीसाठी यशस्वी मुंडे यांनी अर्ज दाखल केलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघीही राजकारणात सक्रिय आहेत. पण त्यांची छोटी कन्या यशस्वी मुंडे ही मात्र राजकारणापासून दूर होती. मात्र मागील 2 दसरा मेळाव्यादरम्यान यशस्वी मुंडे या पंकजा मुंडेंसोबत व्यासपीठावर पाहायला मिळाल्या. त्याचवेळी त्यांची राजकारणात लॉन्चिंग होत असल्याचंही बोललं जात होतं. आणि आता वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीनिमित्त यशस्वी मुंडे यांचं राजकारणात लॉन्चिंग होत आहे. पंकजा आणि प्रीतम यांची लहान बहीण यशस्वी मुंडे या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरव करण्यात आलाय. पंकजा आणि प्रीतम या दोघींचंही शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, तर यशस्वी यांनी त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलंय. आता सध्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जामुळे यशस्वी मुंडे या खूप चर्चेत आहेत.